अकूज किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत. आज आपण करत आहोत मटर गाजर पुलाव. तर बघताय तुम्ही, यासाठी मी एका बाउलमध्ये हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता मी याला काय करतो, थोड्या वेळ भिजवून ठेवतो, मग आपण बाकीचं साहित्याची तयारी करून ठेवूया. बघत राहा अकूज किचन. सोबत आता मटर आहे, गाजर आहे बारीक केलेलं, कांदा आहे, बटाटा आहे, टोमॅटो आहे, हे वांगे आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर. चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी आता गॅसवर आपलं कुकर ठेवलेलं आहे. बघत राहा अकूज किचन. आपण कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. आता फोडणी. फोडणी तडतडली की जिरा टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फोडणी तडतडीये, जिरं टाकून घेऊया. जिरं झालंय. आता कढीपत्ता, लसूण मिरची पेस्ट, छान ॲड करून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. एक एक गोष्टी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. गाजर, त्याच्यानंतर आपले मटार सगळ्या वस्तू जेव्हा आपण घेतल्या आहेत भाज्या, सगळ्या आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या आपण आता मस्तपैकी मंद आचेवर त्याला परतून घेऊया. परतले की आपण आपले सगळे मसाले त्याच्यात परत टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपल्या सर्व भाज्या आता छान वाफलेल्या आहेत. आता आपण याच्यात आपले मसाले टाकून घेऊया. सगळ्यात आधी हळद, किंचित तिखट, कारण की आपण ठेचा घातलेला आहे, आणि आपला गरम मसाला. मीठ आपण नंतर टाकणार आहोत सगळ्यात शेवटी. याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपल्या भाज्या चांगल्या वाफल्या गेल्यात, मसाले पण त्यात मिक्स झालेत. आता आपण पाणी टाकून घेऊया. पाण्याला थोडी उकळी आली की आपण आपले तांदूळ त्यात मिक्स करून घेऊया. बघा आपले तांदूळ कसे व्यवस्थित भिजलेले आहेत. आता आपण त्याला आपल्या खिचडीमध्ये, आपल्या या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठही ॲड करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. सारखं करून घेऊया. आपलं आता पाणी तापलेलं आहे जवळपास. आता आपण तांदूळ याच्यात ॲड करून घेऊया. झाकण आता मी बंद करून घेतलेलं आहे. साधारणतः 3 शिट्ट्या झाल्या की आपण त्याला काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, कुकरची ही आता 3री शिट्टी झालेली आहे. आता आपण कुकर बंद करून घेतो. 5 मिनिटानंतर आपण त्याचं झाकण उघडून घेऊया. फ्रेंड्स, बघताय तुम्ही आपलं
पुलाव आता रेडी झालेला आहे. पण याचं झाकण आता उघडून घेतो. वा, गरम गरम पुलाव एकदम. चला या, लगेच या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. बघा, आपला व्हेज मटार, गाजर मटार पुलाव रेडी टू इट. बघतायत की एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. नक्की या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या. फायनली आपला पुलाव आता प्लेटमध्ये आलेला आहे. पापडासोबत आणि लोणच्यासोबत आपण ह्याचा आस्वाद घेणार आहोत. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू आणि बघत राहा अकूज किचन.